हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, मी ब्लाऊजवरनं मापे घेऊन तुम्हाला फक्त कटोरी ब्लाऊजची 2च पॅटर्न कट करून पूर्ण ब्लाऊजचं कसं कटिंग करायचं आहे ते दाखवणार आहे. तर चला मग आपण मापे घ्यायला सुरुवात करूया. बघा, खालचा वरचा मी बटन लावून ठेवलेला आहे. बघा, आता ही अशी इथून शोल्डरपासून गळा मोजायचा आहे. गळा जितका तुमचा आहे तितका गळा घेऊन प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन आपल्याला पकडून घ्यायचं आहे. बघा, ह्या खांद्यापासून त्या खांद्यापर्यंत शोल्डर घ्यायचे आहे. त्या शोल्डरमध्ये प्लस 1 इंच शिलाई मार्जिन पकडायचं आहे. दोन्हीकडे अर्धा अर्धा इंच. बघा, मुंडा पण आहे तसा पकडायचा आहे. फक्त शिलाई मार्जिन अर्धा इंच वरती घेताना आपल्याला पकडायचं आहे. तर मापे सगळे आपल्या डोक्यात ठेवायचे आहेत, लिहून घेत बसायचं नाही. बघा, इथं आपली उंची किती 11.5 आहे. आपली तयार किती उंची होते बघू शकता. गळा मी थोडासा वाढवणार आहे. कस्टमरने मला गळा वाढवायला सांगितलेलं आहे. तर बघू शकता, इथं आपली बाही 3.5 आहे. तर मी 4.25 इंच घेणार आहे. म्हणजे शिलाई मार्जिनवरचं आपल्याला पाऊण इंच घ्यायचं आहे. तर बघू शकताय तुम्ही, आपली 11.5 मागची उंची आहे. तर मी 12.5 उंची घेणार आहे. म्हणजे शिवून आपली 11.5 इंच तयार होते. पण पुढची उंची मी 13 घेणार आहे. बघा, दंडगेर किती आहे तो तुमचा दंडगेर घ्यायचा. दंडगेर आपल्या किती 5 आहे. तर व्हिडिओमध्ये थोडंसं ब्लर दिसते, कळत नाही. आता मेन पॉईंट म्हणजे छातीची घडी. तर ती कशी घ्यायची बघा, हे आपलं 2 नंबरचं जे काजं आहे त्या काजावरून बरोबर असं पूर्ण ताण पडून आपल्याला ब्लाऊजची मापे घ्यायची आहेत. बघू शकता, छातीचं माप आहे असं ॲक्युरेट आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे. तर बघू शकता 2 नंबरच्या बटनापर्यंत आपलं माप किती येते बघू शकताय तुम्ही. बघा, इथे किती आलेलं आहे आपलं 33. 33मधून 3 इंच वजा करायचं. 1 2 3 इंच गेले म्हणजे किती आले 30 इंच आले. 30चा चौथा भाग करायचा. 30चा चौथा भाग किती येणार आहे 7.5. असा चौथा भाग आपल्याला करून घ्यायचा आहे. 7.5 प्लस 1.5 इंच शिलाई म्हणजे 8.5 9. तर आपली घडी किती येणार 9ची आपली घडी येणार आहे. अशा प्रकारे मापे घ्यायची आहेत. आणि आता समजा आपण बॉडीवरनं मेजरमेंट घेत असेल तर डायरेक्ट जेवढं मेजरमेंट आहे तेवढं घालायचं. त्यात चौथा भाग करायचा प्लस 1.5 इंच शिलाई मार्किंग करायचं. बघा, आता पेपरवरती मी 1.5 इंचावरती एक टिकमार्क करून घेतलेली आहे. आणि अशी एक लाईन 1.5 इंचाची पूर्ण मारून घेणार आहे. माझं मत आहे इथं कुठंही कठोरा वाढवायची गरज नाही. डायरेक्ट कठोरा आपण कट करायचा आहे. बघू शकताय तुम्ही. आणि इथून पुढं ह्या लाईनपासून पुढं आपल्याला मापे टाकायला सुरुवात करायची आहेत. बघा, किती आहे इथं आपलं 9 आपली छातीची घडी येणार आहे. आणि उंची किती आहे, मागची उंची आपण 12.5 टाकणार आहे. तर पुढची उंची मी किती घेणार आहे 13 घेणार आहे. म्हणजे आपली टोटल तयार उंची किती होणार आहे 11.5ची तयार होणार आहे. मी कायम मागची उंची घेते, मागच्या उंचीवरून प्लस अर्धा इंच उंची पुढची जादा घेते. 13 घेऊन असा एक बॉक्स तयार करून घेणार आहे. फक्त कटोरीची 2च पॅटर्न काढायचं. साईडचा भाग व कटोरी ह्या 2 पॅटर्नवरून पूर्ण ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे. बरेचसेच व्हिडिओ मी आधी टाकलेले आहेत. बघू शकताय तुम्ही. हे आपलं 30 साईजचं कटोरी ब्लाऊज आहे. आणि मापे लिहून घ्या, ती परत आधी मापे घ्या, ती परत लिहा, ती परत टाकायत फार वेळ जातो. त्याशिवाय कमी वेळेत आपलं होणार आहे. बघा, शोल्डर आपला किती 10 आलता, त्याचा निम्मा 5 टाकायचा आहे. मुंडा किती आलता आपला 5. इथं गळारुंदी किती घ्यायची 2 घ्यायची आहे. कारण गळा शक्यतो मी इथं 2.25 घेतली असती, पण इथं गळा फारच छोटा आहे. त्यामुळं मी इथं गळारुंदी फक्त 2च घेणार आहे. बघू शकताय. मुंडा 5 इंचावरती घेऊन एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आणि आपला पुढचा गळा आहे तो 5.5 इंच घेतलेला आहे. तर बघा, असं एक बॉक्स तयार करून घ्यायचा. बघू शकताय तुम्ही. अगदी मला वाटते कटोरीची सोपी पद्धत आहे. बघा, इथं आपला हा पुढचा मुंडा तयार होणार आहे. फक्त तो अर्धा इंचावरतीच मी मुंड्याला शेप देऊन घेणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला शेप द्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. ती मापे लिहून घ्या, परत ती घ्या, परत ती वहीत लिहा, त्याच्यानंतर ती कपड्यावर टाका. ह्यात भरपूर टाईम जातो. त्यामुळं कमी वेळेत अगदी परफेक्ट माझी पद्धत आहे असं मला तरी वाटतं. बघू शकताय तुम्ही. आणि असा इथं गोलाकार पुढच्या गळ्याला आपल्याला थोडासा देऊन घ्यायचा आहे. जास्त पसरट करायचा नाही आहे. बघू शकताय तुम्ही. असं माझं तरी मत आहे. त्यामुळे ही पद्धत सगळ्यात सोपी आहे. कुठेही कटोरी वगैरे जास्त वाढवत बसायचं नाही आहे. बघा, कमरेच्या साईडला खालून 2 इंचावरती व इकडं
इकडच्या साईडला 2.5 इंचावरती टिक मार्क करून घेतलेली आहे. कमरेकडून बरोबर मध्य सेंटरपर्यंत आपल्याला सरळ लाईन मारून घ्यायची आहे व मध्य सेंटरपासून काज बटन पट्टीकडच्या साईडला तिरकी लाईन आपल्याला मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही मध्य सेंटरपासून कमरेकडच्या बाजूला 1 इंचावरती एक टिक मार्क करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. आणि इथून मुंड्यातून खाली इथं 2.25 किंवा 2.5 इंचावरती आपल्याला एक टिक मार्क करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही 2.25 किंवा 2.5 घेतला तरीही चालेल. आणि असा थोडासा आपल्याला शेप गोल असा देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. मी आता असा थोडासा गोल आणि परत थोडासा स्ट्रेट असा आपल्याला कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे. अगदी सोपी आहे. कुठेही कटोरा वाढवायचं नाही. प्रत्येक साईजनुसार कटोरा इतकं वाढवा तितकं वाढवा, ती मापे डोक्यात ठेवा, काही गरज नाही. ही अगदी सोपी साधी पद्धत आहे. कुठंही माप चुकत नाही. अगदी सोपी पद्धत आहे. कुणालाही सहज जमेल इतक्या सोप्या पद्धतीने. पाठीचा भाग काढा, क्रॉसपट्टी काढा, भाई काढा, काही काढण्याची गरज नाही. पेपर कटिंगचं डायरेक्ट तुम्ही असं मापे घेऊन करू शकताय. बघू शकता. इथून फक्त आपल्याला 1/2 इंच तिरका घ्यायचा आहे. बघा स्ट्रेट आपली अशी लाईन येणार नाही, तिरकी आपली अशी लाईन येणार आणि हा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर बघू शकता पूर्ण कटोरीचं आपल्याला मध्य सेंटर करायचं आहे. बघा आपला मध्य सेंटर किती येणार, त्या मध्य सेंटरवरती मी टिक मार्क करून घेतलेली आहे. 4.25 आलेला आहे. बघू शकताय. आणि तिथून खाली परत आपल्याला 2.25 इंचावरती एक पॉईंट करून घ्यायचा आहे. बघू शकता. आणि हे 2 असे पॉईंट फक्त आपल्याला जोडून घ्यायचं आहे. बघा झाली आपली कटोरी. तर कुठल्याही मापाची कटोरी अशा पद्धतीने काढायची. कुठेही मापे कमी करायची नाहीत किंवा वाढवायची नाहीत. सरसकट सगळ्यांना आपल्याला फक्त 1.5 इंचाची जादाची कडी ठेवायची. बस इतकंच आपल्याला करायचं आहे. बघू शकताय. बास अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे. अगदीच कुणालाही सहजपणे डोक्यात येईल, सहजपणे लक्षात येईल इतकी सोपी पद्धत आहे. आणि ह्या 2 पॅटर्न वापरून पूर्ण ब्लाऊजचं कसं कटिंग करते हे तुम्हाला मी नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. जसं आपण ड्रॉ केलेलं अगदी जी ड्रॉ केलेली आपली लाईन आहे त्या लाईनवरूनच बरोबर आपल्याला पेपर कटिंग करून घ्यायचं आहे. कुठेही आत किंवा कुठेही मार्जिनच्या बाहेर आपल्याला कटिंग करायचं नाही आहे. बघू शकताय तुम्ही. अगदी सोपी आणि साधी पद्धत आणि अगदी छान पद्धत आहे आपली. आणि जसं आहे तसं करायचं आहे. आणि हीच 2 फक्त मापं वापरून पूर्ण ब्लाऊजचं कसं कटिंग करायचं ते पुढचा व्हिडिओ नक्की प्लीज बघा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नाही प्रत्येकजण काय करतो, पाठीचा भाग वेगळा, भाई वेगळी, क्रॉसपट्टी वेगळी, सगळी मापं काढतात. त्यात फार वेळ जातो. तसं न करता डायरेक्ट कपड्यावर कसं ठेवायचं, कटोरा कसा ठेवायचा, कटोरा वाढवायचा का साईड पेज वाढवायचा, हे सगळं तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये डिटेल तुम्हाला बघायला मिळेल. तर बघू शकताय. इथून आपल्याला अगदी व्यवस्थित करायचं आहे. अगदी सोपी आणि छान पद्धत आहे. अशीच नवनवीन ब्लाऊजचे डिझाईन्स, व्हिडिओ, ब्लाऊजची कटिंग बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. पुढचा नेक्स्टचा व्हिडिओ ब्लाऊजचा कटिंगचा हे 2 पॅटर्न वापरून मी पूर्ण ब्लाऊज कसं कटिंग करते ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. थँक्यू सो मच.